अशोक सकाराम माळी, राहणार विरगाव, तालुका अकोले। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण का आज भिल्ल समाजामध्ये जेवढ्या संघटना सामाजिक कामासाठी कार्यरत काम करीत असताना या समाजाला कुठलाही न्याय, कुठलाही म्हणजे खासदार असन, आमदार असन, संसदेमध्ये त्याचा विषय मांडून कोणी या समाजाला न्याय न दिल्यामुळे आज संपूर्ण राज्यभरामध्ये ह्या समाजाच्या जेवढ्या संघटना असतील, राजकीय, सामाजिक, या संघटनेच्या माध्यमातून सर्व संघटनांनी एक विचार करून नुकतीच 9 तारखेला शिर्डी येथे पहिली बैठक संपन्न झाली। त्यानंतर नेवासा, वैजापूर, पाथर्डी, नाशिक, नंदुरबार, नगर, पुणे या ठिकाणी आंदोलनाची दिशा देण्यासाठी बऱ्याचशा संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय स्तरावर वरती राज्य शासनाने या समाजाच्या मागण्यांचा विचार करावा आणि खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय मिळावा या कारणास्तव आम्ही सर्व संघटनांनी एकजुटीनं येऊन आणि एकच नाव देऊन का भिल्ल आदिवासी जन आंदोलन या समितीची एक गठीत स्थापना करून आज ह्या राज्यामध्ये एक चळवळीची दिशा उभी केलेली आहे। त्यामध्ये आमची प्रथमतः एक मागणी आहे की आमचा भिल्ल आदिवासी समाजाचा विकास आराखडा हा राज्य शासनाने 20,000 कोटीचा मंजूर करावा। त्या दुसरी मागणी आहे का ह्या समाजाच्या अतिक्रमित जमिनी असतील, फॉरेस्ट जमिनी असतील, गायरान जमिनी असतील, या राज्य शासनानं त्वरित त्यांच्या नाव याची उतारे करून देण्यात यावे व प्रलंबित ज्या मागण्या आहेत ह्या निवेदनावर आम्ही देणारच आहोत। मी मीनाक्षी मारुती शेंगाळ मॅडम, कायम सामाजिक कार्य करत असताना ज्या माझ्या आदिवासी बांधवाच्या ज्या समस्या असतात त्या समस्या निरसन करण्यासाठी सातत्याने मी भाग घेत असते। आज आद्यवत आपले छत्रपती शिवाजी महाराज, आद्यवत राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा, राया ठाकूर, तर यांच्या स्मृतीला मी अभिवादन करून त्यांना जी आज भिल्ल समाजाची माझ्या ज्या बांधवांच्या ज्या समस्या आहेत, जन आंदोलन, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मी त्यांना विनम्र अभिवादन करून ही पत्रकार परिषद थोडक्यात बोलवली आहे। तर यासाठी येथे अशोक माळी साहेब, प्राधान्यक्रम कैलास माळी साहेब, नंदाताई ह्या भिल्ल समाज तालुका अध्यक्ष असून सातत्याने त्या समस्या जाणून पाठपुरावा करत असतात। परंतु ह्या माझ्या समाजाला कधीच कुठल्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही। उदाहरणार्थ ते भूमिहीन आहेत, परंतु जिथं गायरान जागा असते, गावठाण जागा असते, तिथं त्यांनी उदरनिर्वाह करून आपली रोजीरोटीसाठी घर बांधून तिथं राहतात। परंतु ते ज्या महिलांना माझ्या घरकुल मंजूर झाले, घरकुल मंजूर झाल्यामुळं जागा नसल्यामुळं ते घरकुल त्यांना मिळत नाही। हा एक प्रथम प्राधान्यक्रम। किंवा जे माझे माता भगिनी काही गायरान जमीनच्या लगत आहेत, तर ते लगत तिथं जे त्यांचे घर आहे, शेती आहे, तर ती शासनाला माझी विनंती आहे त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या नावे ती करण्यात यावी। जे तरुण युवा कार्यकर्ते भिल्ल समाजाचे शिक्षण खूप झालेत, परंतु त्यांना नोकऱ्या नाही आणि ते भूमिहीन जर असेल तर त्यांना नोकऱ्या का मिळत नाही, हा सुद्धा माझा सवाल राज्य शासनाला, केंद्र शासनाला आहे। तसेच विद्यमान आमदार किरण लामटे साहेब, हा जो भिल्ल समाज आहे, हा भिल्ल समाज तुमच्या पाठीमागे 100% मी उभा केला होता। नंदाताई माळी, अशोक माळी साहेब, कैलास माळी साहेब यांनी तुम्हाला भरघोस असा पाठिंबा देऊन तुम्हाला निवडून आणलं आणि आम्ही राष्ट्रवादीच्या जवळजवळ 11 शाखा ओपन केल्या होत्या। ही खूप अपेक्षा होती की तुम्ही त्यांचे जे छोटे मोठे प्रश्न होते ते तुम्ही सोडवायला पाहिजे होते, परंतु आधी तुम्ही सोडवले आणि तुम्ही पाठ फिरवली। तर तुम्हाला एक विनंती आहे का हा समाज आमचा सुधारलेला आहे, आता भावनेच्या आरी कोणत्याही ते पक्षाला पाठिंबा देणार नाहीत। जो आमचा काम करील, जो सातत्याने आमचा प्रश्न सोडला, आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत। आणि महिलांना मी एक सांगते, महिला आता जागृत झाल्यात। मी इकडचा पिपळदरी या परिसरात सर्व भिल्ल समाजाच्या घरी जाऊन स्वतः माळी साहेबांना मी सर्वे केलेला आहे। त्या सर्वेमध्ये माझ्या उदरनिर्वाह करण्यासाठी महिला लाकडाची मुळे आणण्यासाठी जंगलात जात असतात। जंगलातून जेव्हा लाकडाची मुळे आणत असतात त्यांना किती यातना होत असतील, साप, विचू, काटे, जंगलातले प्राणी, जेव्हा ती मुळी घेऊन ते इथं प्रत्यक्ष गावात येतात आणि अक्षरशः ती मुळी 100 रुपयाला सुद्धा कोणी घेत नाही व 20-30 रुपयाला द्यावी लागते। तर 20-30 रुपयासाठी साखर तरी येते का 1 किलो? मग माझ्या शासनाला, ह्या शासनाच्या ज्या योजना असतात तर शासनाला माझा असा जाहीर मी निषेध करते की मग हा निधी कुठं जातो, एवढा आदिवासी भगिनींचा, आमच्या आदिवासी बांधवाचा निधी येतो, कोटी हा निधी कुठं जातो? जर त्यांच्या गरजा, जर सामाजिक गरजा जर भागत नाही तर ही खेदाची बाब आहे।
तर पूर्ण आदिवासी भिल्ल समाज मी त्याच्या पाठीशी आहेत, त्या माझ्या पूर्ण पाठीशी ते बांधव आहेत. तर ह्या सगळ्या निवेदनाची आमची नोंद घ्यावी एवढंच मी तर सांगू शकते. आणि पत्रकारांनी जी आमची जी दखल घेतली त्या सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानते. धन्यवाद. मी नंदाताई माळी, जिल्हा महाराष्ट्र महिला आघाडीचं काम करते. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायचं कारण एकच की कैलासदादा माळी आमचे संघटनेचे अध्यक्ष आणि अशोक भाऊ माळी हे आमचे कार्यकर्ते आणि शांगाळेताई मॅडम आणि माझ्या बाकी भगिनी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायला आलेलो आहे. याचं एकच कारण आहे की आज आम्ही आपले किरण लामटे साहेब ज्या टायमाला उभे राहिले त्या टायमाला आम्ही त्यांना खूप मदत केली, परंतु त्या साहेबांनी आमचा आत्तापर्यंत विचारसुद्धा केला नाही का, आमच्या घरीसुद्धा येऊन गेले नाही का, आमची भेटसुद्धा नाही घेतली. हेच खंत वाटते. आणि आम्ही भिल्ल समाजाचं स्वातंत्र्य आराखडा मंजुरीसाठी दिलेला आहे, तो शासनाने आमचा मंजूर करण्यात यावा. मी कैलासदादा माळी, आदिवासी भिल्ल जन आंदोलन समितीचा प्रमुख आणि त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशु भाऊ माळी, तसेच कृष्णाजी सोले औरंगाबाद, सुनील भाऊ गायकवाड जळगाव, वाहरूदादा सोनवणे धुळे, नंदुरबार डोंगरभाऊ बागुल धुळे, राजकुमार दादा सोनवणे साक्री धुळे, पी पवार कळवण नाशिक, पवनराजे सोनवणे कन्नड, राजूभाऊ माळी बीड, राजूभाऊ माळी मालेगाव नाशिक, प्रकाश बर्डे संभाजीनगर, मच्छूभाऊ मोरे वाळुंज, सतीश पवार गंगापूर, भाऊसाहेब पवार पाथडी, नंदाताई माळी अकोले, अलकाताई पवार नगर, किरण बर्डे शिर्डी, विजय पवार शिर्डी, राजेंद्र पवार शिर्डी, गिनूतात्या माळी राहता, सीताराम खैरे राहता, कृष्णा गोदडे राहता, रेखा भोवर कोपराव, संतोष पवार श्रीगोंदा आणि बबनराव ढवण जामखेड अशा असंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जो 2007-08मध्ये जो भिल्ल विकास आराखडा महाराष्ट्र शासनानं पारधी विकास आराखड्याच्या धर्तीवर जो तयार केला होता, त्यावेळेस पारधी विकास आराखड्याला मंजुरी भेटली. परंतु 2007-08पासून जो भिल्ल विकास आराखडा महाराष्ट्र शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे, तो सध्याच्या शासनानं मंजूर करावं आणि जेणेकरून भिल्ल समाजाची फार मोठ्या प्रमाणावर जे स्थलांतर होतं, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटलेला नसल्यामुळं हा समाज सतत शेकडो किलोमीटर दूर जाऊन काबाड कष्ट करतो. त्यामध्ये ऊसतोडी असन, वीटभट्टी असन, शेतावर राबण्याचे काम असतील, असे असंख्य कामाला त्यांना स्थलांतर व्हावं लागतं. परिणामी त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही, अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा त्यांच्या भागत नाही आणि हा समाज खडतर जीवन स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जगत आहे. आणि म्हणून पारधी विकास आराखड्याप्रमाणेच भिल्ल विकास आराखड्याला मंजुरी देण्यात यावी यासाठी ही समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये दुसरी मागणी अशी की आज काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये आदिवासी राहत असलेल्या जागेवर त्यांना घरकुल आवासचा लाभ मिळत होता, परंतु गेल्या 10-15 वर्षापासून शासनाच्या उदासीन भूमिकेमुळं या समाजाला राहत्या जागेवर घरकुल बांधून देण्यात येत नाही. परिणामी ह्या समाजाची अशी दयनीय अवस्था, ऊन वारा पाऊस याच्यापासून त्यांचं बचाव होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी राहत्या जागेवरच त्यांना शबरी आवाजचा घरकुलाचा लाभ देण्यात यावा. त्याचप्रमाणे जो भिल्ल विकास आराखडा प्रलंबित आहे, त्या भिल्ल विकास आराखड्याला महाराष्ट्र शासनानं 6,000 कोटीचा बजेट त्यांनी पास करावं आणि सरसगट मग ते तळवी भिल असू, कोकणी भिल असू, मावची भिल असू, अशा सर्व भिलांच्या जातींसाठी तो विकास आराखडा त्यांनी मंजूर करावा. आणि सदर जर विकास आराखडा स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जर भिल्लांच्या पदरात पडला नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भिल्ल समाज हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मताचा अनमोल अधिकार आदिवासी समाजाला दिला, तो आदिवासी समाज यावेळेस परिवर्तनाच्या लाटेमध्ये आज सर्व ताकदीनिशी उतरलेला आहे. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणचा सर्व भिल्ल समाज हा एकवटलेला असल्यामुळं आम्ही थोड्या दिवसामध्ये परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालोत. आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलेत,
त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आमचा वंचित समाजाचा आवाज हा महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे प्रणेते, तसेच अकोले तालुक्यातील मी मारुती विठ्ठल शेंगाळ सर आपणास या भिल्ल समाजाच्या वतीनं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कथित करतो की आपल्या अकोले तालुक्यामध्ये या आदिवासी जातींपैकी, आदिवासी जमातींपैकी 4 जमाती ह्या अकोले तालुक्यात आहेत. त्यापैकी बहुसंख्य महादेव कोळी, त्याच्या पाठोपाठ ठाकर समाज आणि त्याच्या पाठोपाठ क्रमांक लागतो तो भिल्ल समाजाचा. तर या भिल्ल समाजाच्या ज्या समस्या आहेत की आजपर्यंत त्यांच्या बाबतीत कोणतीही शासनाने दखल घेतलेली नाही, त्यांच्या विकासासाठी काही केलेलं नाही, म्हणून समाजाचा विकास होण्यासाठी हा भिल्ल समाज ज्या ज्या ठिकाणी स्थायिक झालेला आहे त्यांच्या विकासासाठी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण मिळावं यासाठी शासनाने बांधून दिलेली ती घरकुलं आहेत ती कुठंतरी गावठाणाच्या शेजारी गायरान जमिनीत, फॉरेस्ट जमिनीत आहेत, ती त्यांच्या नावावर व्हावीत. त्याचबरोबर त्यांना ज्या गायरान जमिनी मिळालेल्या आहेत त्यांच्या 7/12वर सुद्धा त्यांचं नाव लागावं आणि त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मी शासनाला विनंती करतो की हा भिल्ल समाजाचा विकास झाला तर त्यांचे स्थलांतर बंद होईल आणि समाज विकासाचं कार्य आपल्या सरकारकडून होईल यासाठी मी आपणाला विनंती करतो आणि अपेक्षा करतो की आपण या विकास आराखड्याचा त्वरित विचार करून त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात ही आपणास नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.